ओतूरच्या वाकचौरे मळ्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीवर म्हणजे काव्या महेंद्र वाकचौरे या मुलीवर नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तिला दाखल करण्यात आलेलं आहे. वन विभागाचे कर्मचारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ज्या मुलीवर बिबट्याने हल्ला केलेला आहे त्या मुलीवर डॉक्टरकडून उपचार सुरू आहेत. आणि बघूया आता नेमकं काय घडलं आहे. मॅडम काय किती वाजता घटना घडली? साधारण मला 6 वाजता आता फोन 6च्या आधी झाले होते. कुठे ठिकाण कुठे? वाकचौरे वस्ती ओतूरमध्ये वाकचौरे. काय घडलं नेमकं तुमच्यापर्यंत काय अद्याप पूर्ण माहिती नाही? तिथे काय पिंजरा अगोदर अटॅक केला असा फोन आला. त्यानंतर मावशी तुमची मुलगी नाही, मी गोळ्या घ्यायला आले. तुम्ही त्यांच्या सोबत नाही आले? नाही, मी गोळ्या घ्यायला आले. दादा तुम्ही कोण आहात? वडील काय नाव तिचं? काव्य महेंद्र. काय घडलं नेमकं? सकाळी मी शेतात औषध फवारणी करायला जात गेलो होतो समोर म्हणजे पुढं, आणि त्या दोघी जणी तिच्या मोठीने लहाने मागे येत असताना म्हणजे चालायला. तिचं नाव काव्य, दुसरीचं नाव काय? कल्याणी. कल्याणी. हे दररोज मॉर्निंग वॉकला जातं? हो. आणि मी शेतात स्प्रे मारण्यासाठी गेलतो, ते मागून येत होते तर बिबट्याने टोमॅटोच्या शेतातून सरीमधून येऊन तिच्यावरती झडप मारली. दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातं? हो. मग तुम्हाला समजलं कधी? लगेच एक 5 मिनिटाचा. हां, शेजारच्यांचा. घरापासून किती अंतरावर गेल्यावर ही घटना घडली? अर्धा किलोमीटर. काव्या, आता बाई तुझी तब्येत कशी आहे? बरे. किती वाजता घडले? 6 वाजता. तुझ्यासोबत कोण होतं? माझी बहीण. तिचं काय नाव? कल्याणी. कल्याणी. आता मला सांग, तू दररोज मॉर्निंग वॉकला जाते? आजच गेलते. आजच गेलं? मग तुमच्या परिसरामध्ये बिबटे आहे? काय तुझी मागणी? तू शाळेला कितवीला आहेस? 5वीला. 5वीला आहे. आता शाळेला सुट्टी लागली असेल ना? हा. काय वन खात्याकडे तुझी काय मागणी? बिबट्याचा बंदोबस्त करावा. हा. तुझी जखमा कुठे कुठे झाल्यात? इथं हाताला, मांडीला? मांडीला, पाठीला आणि पोटाला. बरं चल ठीक आहे, काळजी घे, तू लवकर बरी होशील. दादा तुम्ही काय सांगाल? आता बिबट्याचे हल्ले तर वारंवार होत आहेत, बिबटमुक्त तालुका होत नाही, तुम्ही काय मागणी कराल? तुमची मागणी काय असेल? असे हल्ले होत आहेत, फॉरेस्टवाल्यांनी वरच्या वर म्हणजे लक्ष देऊन पिंजरे लावण्यात यावं. डॉक्टर साहेब नमस्कार. आता पेशंट आपल्याकडे दाखल झालेला आहे, तर काय वस्तुस्थिती आहे आणि पेशंटला जखमा कुठे झाल्यात? पेशंटला पाठीवर जखमा आहे आणि थोडं डाव्या पायावर सुद्धा जखमा आहे. ठीक आहे, पेशंट स्टेबल आहे, पण थोडं घाबरलेलं लहान असल्यामुळं तर पेशंट आता आपण दिवसभरचे डोस वगैरे होऊन जाईल. पेशंट कव्हर होईल? हो, पेशंट होईल. थँक्यू. दादा नमस्कार. आता ओतूरला सुसज्ज ग्रामीण रुग्णालय सुरू झालेलं आहे, मग ओतूरला उपचार करण्याच्या ऐवजी तुम्ही नारायणगावला घेऊन का आलात? ओतूरमध्ये म्हणजे सोयीच नाही. ग्रामीण रुग्णालय मस्त मोठं झालंय, पण तिथं काही सुखसोयीच नाही राहिले. अच्छा, सुखसुविधा नाही, सोयीसुविधा नाहीत. हां. तुम्ही तिथे गेला होता? गेलतो. कोणाला भेटले? तिथं मॅडम होत्या, त्यांनी म्हणजे धनुर्वाताचं इंजेक्शन आणि त्यांनी दिलं आणि पुढं नारायणगावला जा म्हटलं. म्हणजे बिबट्याने हल्ला केल्यावर जे उपचार करायचे असतात तिथल्या कुठल्या सुविधा नाहीत? नाही. तुमची मागणी काय? म्हणजे लवकरात लवकर म्हणजे ग्रामीण रुग्णालय मस्त मोठं झाले, भव्य दिव्य हे झाले, पण अजून ओपनिंग सुविधा उपलब्ध करावी. जुन्नर तालुक्याच्या ओतूरच्या वाकचौरे पट्ट्यामध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या काव्या वाकचौरे या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. तिच्या पाठीवर, मांडीला बिबट्याच्या नख्याच्या जखमा झालेल्या आहेत. आता मधल्या काळामध्ये बिबट्याचे हल्ले थंडावले होते, परंतु आता पुन्हा असे प्रकार वाढू लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काव्या हिच्यावर नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ती घाबरलेली आहे. वन विभागाचे कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मुलीचे वडील औषध फवारणीला गेले असता आणि ती सकाळी या दोघीजणी फिरायला जात असताना बिबट्याने टोमॅटोच्या बागेमध्ये दाबा धरून बसला होता आणि त्यांनी हल्ला केलेला आहे. वडिलांना कळल्यावर वन विभागाला कळवलं आणि तिला आता नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू केलेले आहेत. डॉक्टरांचं म्हणणं आहे ती घाबरलेली आहे, परंतु ती स्टेबल आहे, लवकर बरी होईल. वन विभागाने बिबट्यांच्या संदर्भामध्ये सतर्क राहण्याची गरज आहे. बिबटे अधिक संख्येने आहेत,
पिंजरे मोठ्या प्रमाणात मिळालेले आहेत, परंतु ज्या ठिकाणी बिबट्याचा उपद्रव आहे त्या ठिकाणी सतर्क राहणं गरजेचं असून पिंजरे वेळच्या वेळी लावणं गरजेचं आहे. पिंपळगाव जोगा परिसरामध्ये एका रस्त्याच्या कडेला एक पिंजरा मोडकळीस पडलेला आहे. म्हणजे वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचं नेमकं लक्ष आहे की नाही, जे अधिकारी आहेत ते नेमकं करतायत काय, हे देखील आता पाहण्याची गरज आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.